पेट्रोल डिझेलच्या किमती कुत्र्यावाणी वाढायला लागले, रुपया पडायला लागलाय, डॉलर उडायला लागलाय, गॅस सिलेंडर, सोनं लोकांच्या आयुष्याला इस्तू लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी या 5 देशांमध्ये सहलीला गेलेत. इटलीमध्ये तर मेलोनीसोबत मस्त एन्जॉय चालू आहे. पण नॉर्वेमध्ये एका महिलेच्या प्रश्नाने नरेंद्र मोदी तोंड लपवून पळून गेले. असं पळून जाऊन मोदींनी स्वतःची आणि देशाची इज्जत घालवून आली. यानंतर शेठ नॉर्वेला जाण्यापूर्वी 100 वेळा विचार करणार किंवा कधीच जाणार नाही. भारताचा एवढा वाईट पंतप्रधान कधी झाला नाही व भविष्यात होण्याची शक्यताही नाही. माकडाच्या हातात सत्ता दिली तर असंच होणार. हा एकमेव असा पंतप्रधान आहे ज्याला बघितलं तरी तोंडातून फक्त शिवीच येते. संकट का काल है और हमारी देशभक्ति हमें ललकार रही है. पंतप्रधान नरेंद्र मोदी एका महिला पत्रकाराच्या साध्या प्रश्नाला उत्तर न देता आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरनं थेट निघून जातात आणि या सगळ्याची चर्चा आता जगभरामध्ये सुरू झालेली आहे. आपल्यासाठी ती अत्यंत शरमेची गोष्ट आहे. या देशातला गोदी मीडिया गेल्या 12 वर्षांपासून जे काम करू शकलेला नाही आहे ते नॉर्वेमधल्या एका 22-23 वर्षांच्या महिला रिपोर्टरच्या एका साध्या प्रश्नानं करून दाखवलेलं आहे. आपल्याकडं पंतप्रधान मोदींना काय प्रश्न विचारले जातात मुलाखतीत, तर तुम्ही आंबे कसे खातात, तुमच्या खिशामध्ये वॉलेट असतं का, तुम्ही थकत का नाही आहे. पण हे प्रश्न नसतात तर खरे प्रश्न काय असतात हे नॉर्वेमधल्या या महिला पत्रकारानं दाखवून दिलेलं आहे. पंतप्रधान ज्या नॉर्वेमध्ये होते तो नॉर्वे हा वर्ल्ड प्रेस फ्रीडममध्ये क्रमांक 1चा देश आहे. आणि आपण कितव्या नंबरला आहे? आपली घसरण 180 देशांच्या यादीमध्ये 157व्या नंबरवरती आहे. म्हणजे आपल्या खाली आता केवळ 22-23 देश उरलेले आहेत 180 पैकी. त्याच्या आधी एक गोष्ट लक्षात घ्या की मुळात विदेशामध्ये जर अशा पद्धतीची चर्चा होत असेल तर भारताची नाचक्की आंतरराष्ट्रीय स्तरावरती करण्याचं काम नेमकं कोण करतंय हा याच्यातला मूलभूत प्रश्न आहे. काय नेमकं झालं काल, तर पंतप्रधान मोदी आणि नॉर्वेचे जे पंतप्रधान आहेत त्यांचं एकत्रित प्रेस ब्रीफिंग चालू होतं. आणि या प्रेस ब्रीफिंगनंतर हेली लिंग नावाची जी एक पत्रकार आहे त्या पत्रकारानं उठून थेट मोदींना प्रश्न विचारला. पण जणू काही घडलंच नाही आहे अशा आविर्भावामध्ये थेट त्याच्याकडं दुर्लक्ष करत पंतप्रधान मोदी हे तिथून निघून जातात. आणि त्याच्या पुढची एक गोष्ट लक्षात घ्या की नॉर्वेचे पंतप्रधान नंतर काय करतात. मोदी तर निघून गेले पण नॉर्वेचे पंतप्रधान परत येतात आणि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देतात, त्यांच्यापैकी काहींना मुलाखतीसुद्धा देतात. त्यामुळं हा फरक आहे. आणि याच्या आधीसुद्धा जेव्हा इंदिरा गांधी नॉर्वेमध्ये गेलेल्या होत्या तेव्हा त्यांनी तिथं सगळ्या पत्रकारांच्या समोर पत्रकार परिषद घेतलेली होती. त्यामुळं कुठल्याही नेत्याला प्रश्न विचारणं, कुठल्याही सरकारला जबाबदार धरणं हे वेस्टर्न मीडियासाठी अत्यंत सहज आहे. त्यांच्यासाठी ती अपेक्षित गृहीत धरलेली गोष्ट आहे. आपल्याकडं मात्र आपण हे सगळं विसरून गेलेलो आहोत आणि त्यामुळं अशा पद्धतीच्या प्रसंगांना आपल्या पंतप्रधानांमुळं आपल्या देशाची नाचक्की व्हायला आपल्याला सामोरं जावं लागतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की ही एक हिस्टॉरिकल वॉर्निंग असेल. इतिहास ही गोष्ट लक्षात ठेवेल की एका व्यक्तीनं कोट्यवधी लोकांच्यावरती आपला प्रभाव कसा बनवला, कसा जमवला ही महत्त्वाची गोष्ट नाही आहे, तर कोट्यवधी लोक प्रश्नच विचारणं कसं विसरून गेले हे पुढचा इतिहास जो आहे तो लक्षात ठेवणार आहे. आणि त्यामुळं या घटनेतून आपल्या पत्रकारितेबद्दलचे जे प्रश्न निर्माण होतात त्याची चर्चा या निमित्तानं फार महत्त्वाची आहे. आता आपण आशा करूयात की या सगळ्यानंतर या महिला पत्रकाराच्या विरोधात ईडी चौकशी जी आहे ती होणार नाही आहे. म्हणजे सुदैवानं ती भारतामध्ये नाही आहे, नाहीतर तिच्या पाठीमागं या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या. ती ज्या वृत्तसंस्थेमध्ये काम करते त्याच्या मालकांना सांगण्यात आलेलं असतं हिला काढून टाका. तिच्या घराचं बांधकाम काही अनधिकृत झालेलं आहे का हे शोधलं गेलेलं असतं. तिनं आधी केलेल्या काही पोस्ट दाखवून ती कशी देशद्रोही आहे हे दाखवण्याचा प्रयत्न इथल्या लोकांनी केला असता. आणि नशीब की ईडीचं ज्युरिस्डिकेशन जे आहे ते नॉर्वेमध्ये नाही आहे, नाहीतर आत्तापर्यंत या महिला पत्रकाराच्या दारामध्ये ईडीसुद्धा पोहोचलेली आपण पाहिलं असतं. 1 वर्ष कुठेही जायचं नाही. 1 वर्ष तुम्ही कुठे गेला नाहीत ती देशभक्ती. 1 वर्ष तेल खाल्लं नाहीत ती देशभक्ती.
1 वर्ष तुम्हाला पेट्रोल डिझेल जपून वापरायचे, ती देशभक्ती. मग आता आंतरराष्ट्रीय सहलीवर 5 देशांच्या जाणारे नरेंद्र मोदी हे कोण आहेत? कमेंटमध्ये व्यक्त व्हा. आज विचार करा, 5 देशांच्या आंतरराष्ट्रीय सहलीच्या पहिल्याच देशामध्ये, नॉर्वे सारख्या देशामध्ये नरेंद्र मोदी ज्यावेळेस जातात त्यावेळेस उभ्या देशाची मान शर्मेने खाली घालावी लागते. उभ्या देशाला, उभ्या जगासमोर मान शर्मेने खाली घालावी लागते, असं कृत्य त्यांच्याकडनं होतं. आता नॉर्वे सारख्या देशामध्ये जाताना त्यांना जो कोणी ब्रीफिंग करतो, वरिष्ठ अधिकारी, त्यांना हेच सांगायला हवं होतं की या देशाची पत्रकारिता फ्री प्रेस इंडेक्सच्या बाबतीत जगामध्ये 1 नंबरवर आहे. आणि युरोपियन देशामध्ये विशेषतः ज्यावेळेस हे बाहेरचे पाहुणे येतात, प्रेसिडेंट येतात, प्राईम मिनिस्टर्स येतात, त्यांना त्या देशाच्या पंतप्रधानांसमोर बसून एक कॉन्फरन्स, प्रेस कॉन्फरन्सला सामोरं जावं लागतं. ती त्या देशांची प्रथा परंपरा आहे, तुमच्याकडे नसेल कदाचित. कारण आपल्या ज्या मीडिया आहेत त्या मीडिया काय प्रश्न विचारतात, काय दर्जाचे प्रश्न विचारतात, हे काही वेगळं सांगायला नको. 2014 नंतरचा तुम्ही स्वतंत्र झालेला आहात, म्हणजे तुमचा जो देश आहे, यांचा, या भक्ताडांचा देश हा 14 नंतर स्वतंत्र झालेला आहे. मग हे 100 वर्षाचं का सांगतात? यांनी सांगू नये 100 वर्षांच्या काळात काय घडलं. 100 वर्षात अगोदरच्या सरकारांनी जे जपलं ते तुम्ही फुकलं. आज त्या 100 वर्षांमुळे देशाला ओळख आहे आणि तुमच्या ह्या 14 वर्षांमुळे ही पळायची वेळ आलेली आहे. पुढे काय म्हणतायत? अंधभक्त कदाचित उद्या तुमच्या सगळ्या सोशल मीडिया अकाउंट्सला शोधत फिरतील, काय चुकीचं मिळतंय का, काय तुम्ही कशा, तुमचा बॅकग्राऊंड काय आहे, हे सगळं शोधत फिरतील. बघा काही गोष्टी त्याच्यामध्ये. कारण आमच्याकडे अंधभक्तांना तेवढंच काम 20 पैशाने रोजाने दिलं जातं. एक नशीब, ती पत्रकार नॉर्वेची होती, ती कोणी भारतीय वंशाची नव्हती. आणि दुसरे म्हणजे ती पत्रकार मुस्लिमही नव्हती. हे एक नशीब, नाहीतर त्याला एक वेगळा अँगल देण्यात आला असता. असो, विचार करा ह्या सगळ्या गोष्टींवर. फक्त ते बघा आणि थंड बसा, वाचा आणि थंड बसा असं करू नका. बरोबरला बरोबर, चुकला चूक म्हणण्याची ताकद ही तुमच्यामध्ये सुद्धा असली पाहिजे. अन्यथा जर इथपासूनच तुमचा घाबरण्याचा प्रवास सुरू झाला असेल तर भविष्यात ज्यावेळेस तुमच्या पिढ्या, लक्षात घ्या, भविष्यातल्या तुमच्या पिढ्या ज्यावेळेस तुम्हाला हा प्रश्न विचारतील, ज्यावेळेस हा देश हुकुमशाही मार्गाकडे पळत होता त्यावेळेस तुम्ही काय करत होतात, त्यावेळेस तुम्ही हे म्हणू नका की आम्ही तोंडावर बोट, हाताची घडी घालून गप्प बसलो होतो. तुम्ही अभिमानाने सांगायला हवं, त्याही वेळेस आम्ही सुद्धा आवाज उचलत होतो आणि आमची हीच तुमच्याकडनं अपेक्षा आहे. आवाज उचलायला शिका. तुमचा आवाज हा या देशाचं परिवर्तन करू शकतो. नाहीतर भविष्यामध्ये तुमचं आणि आमचं मरण इथेच कोंडलंय, ह्याच कोंडवाड्यामध्ये. आपलं भविष्य इथेच संपलेलं आहे.